मनपात वंदे मातरमची 2च कडवी ही गायली गेली आहेत। 6 कडव्यांपैकी केवळ 2च कडवी ही गायली गेली आहेत। नागपूर महानगरपालिकेतला हा प्रकार आहे। भाजप शासित ही मनपा आहे। नागपूर मनपाच्या सर्वसाधारण सभेतला व्हिडिओ हा समोर आलेला आहे। वंदे मातरम गाण्यावरून विरोधकांना लक्ष करणाऱ्या भाजपची नागपूर महानगरपालिकेत मात्र एक वेगळीच ओळख समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या वंदे मातरम विरोधातील भूमिकेवर देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे। असं असताना भाजपचं होम ग्राउंड असलेल्या नागपूरमध्ये नागपूर मनपानं मात्र गुरुवारी सर्वसाधारण सभेत वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2च कडवी गायलेली आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या या कृतीमुळे प्रशासकीय स्तरावर मोठी चूक झाल्याचं समोर आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, भाजपचं खरं तर होम टाउन आहे नागपूर आणि त्याच ठिकाणी या निर्णयाला मात्र तिलांजली दिली जाते की काय अशी चर्चा आहे? अगदीच लागवीजी, राष्ट्रीय गीताप्रमाणे वंदे मातरम संदर्भात जे आहे ते केंद्र सरकारने देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं होतं आणि मात्र भाजप शासित नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते काल जी आमसभा पार पडली त्या आमसभेमध्ये फक्त वंदे मातरमचे 2च कडवे जे आहेत ते बोलल्या गेल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच पाहता एकीकडे विरोधकांना जे आहे ते वंदे मातरमचा अपमान केल्या प्रकारांनी जे आहे ते भाजप देशभरात घेरत असताना या पद्धतीने भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते या पद्धतीने वंदे मातरमचे फक्त 2च कडवे जे आहे ते या ठिकाणी गायन केले गेले असल्याने या ठिकाणी देखील जे आहे ते आता नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनावर जे आहे ते प्रश्नचिन्ह एकूणच उपस्थित केले जात आहे। आता या संदर्भामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या महापौर असतील आणि सोबतच नागपूर महापालिकेचे आयुक्त असतील, हे काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवीजी, अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।